नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत व्यवसाय संस्था, तिची स्थापना कशी केली जाते आणि नवीन व्यवसाय संस्थेच्या स्थापनेमध्ये कोणकोणत्या पायऱ्या असतात, कोणकोणते टप्पे असतात, याबद्दलची माहिती या लेक्चरमधून आपण घेणार आहोत. व्यवसाय हा शब्द वाणिज्यशास्त्रामध्ये अत्यंत व्यापक अर्थाने वापरला जातो. त्याच्यामध्ये व्यापार येतो, उद्योग येतो, खरेदी येते, विक्री येते, या सगळ्या गोष्टी व्यवसायामध्ये येत असतात. प्रत्येक शब्दामधनं व्यवसाय संज्ञेचा पूर्ण अर्थबोध होत नाही. थोडक्यात सांगायचं तर आपण असं म्हणू शकतो की संपत्तीच्या उत्पादनाशी संबंधित असलेली प्रक्रिया म्हणजे व्यवसाय. व्यवसायाचा संबंध केवळ संपत्ती उत्पादनाशीच नसतो, तर सेवा निर्माण करणं, वस्तू आणि सेवांचं वितरण करणं याच्याशी देखील असतो. व्यवसायाचा अर्थ स्पष्ट करण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्यवसायाच्या व्याख्या केलेल्या आहेत. डॉक्टर हुपर म्हणतात, मूलभूत उद्योगधंदे, प्रक्रिया उद्योग, उत्पादन उद्योग आणि त्यांना सहाय्यक ठरणाऱ्या सेवांचं जाळं, उत्पादनाचं वितरण, बँका, वाहतूक, विमा या सगळ्यांना, व्यापार आणि उद्योगधंद्यातल्या सगळ्या क्षेत्रातल्या संघटनांना एकत्रितपणानं जर आपण काय म्हणायचं तर व्यवसाय असं म्हणू शकतो. त्यामुळे डॉक्टर हुपर यांची व्याख्या बघितली तर व्यवसायाची व्यापक संकल्पना आपल्या लक्षामध्ये येते, ज्याच्यामध्ये मूलभूत उद्योगधंदे आहेत, प्रक्रिया उद्योग आहेत, उत्पादन करणारे उद्योगधंदे आहेत, त्यांना सहाय्यक ठरणाऱ्या वेगवेगळ्या सेवांचं जाळं आहे, ज्याच्यामध्ये वितरण आहे, बँका आहे, वाहतूक आहे, विमा आहे, या सगळ्याच्या संघटनांना एकत्रितपणानं आपण व्यवसाय असं म्हटलेलं आहे. प्राध्यापक डिक्सी म्हणतात की नफा मिळवण्यासाठी केलेली कोणतीही प्रक्रिया म्हणजे व्यवसाय. अत्यंत सोपी व्याख्या प्राध्यापक डिक्सीने केलेली की नफा मिळवायला एखादी जर कृती केली गेली, प्रक्रिया केली गेली, तर त्याला व्यवसाय असं म्हणायचं. त्यामुळं व्यवसायाच्या व्याख्येत केवळ व्यापार करणारेच व्यावसायिक आहेत असं नाही, तर इतर जे प्रोफेशनल्स आहेत, व्यावसायिक आहेत, ज्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, सल्लागार आहेत वेगवेगळे, या देखील व्यावसायिक किंवा व्यवसाय संकल्पनेत येत असतात. प्राध्यापक व्हीलर यांनी असं म्हटलंय की समाजाला वस्तू आणि सेवा पुरवणारी आणि त्या बदल्यात वैयक्तिक नफा मिळवणारी संघटित संस्था म्हणजे व्यवसाय. आता कुठलीही जर व्यवसाय संस्था घेतली तर समाजाला वस्तू सेवा पुरवण्याचं ते काम करतात, त्या बदल्यात त्यांना नफा मिळतो. त्यामुळे या ज्या सगळ्या संघटना आहेत त्यांना आपण व्यवसाय असं म्हणू शकतो. मित्रांनो, या ज्या 2-3 व्याख्या आपण बघितल्या, याच्यावरून आपल्या एक गोष्ट लक्षात येईल की व्यवसाय म्हणजे काय, तर उपयोगितेची निर्मिती करणं, त्यामध्ये मग स्वरूप उपयोगिता असेल, स्थल उपयोगिता असेल, काल उपयोगिता असेल किंवा मालकी उपयोगिता असेल, अशा उपयोगितेची निर्मिती करणं हे त्या ठिकाणी व्यवसाय म्हणून आपण त्याच्याकडं पाहू शकतो. ज्या वेळेला आपण व्यवसाय असं म्हणतो त्यावेळेला व्यवसायामध्ये प्रामुख्यानं 2 प्रकार येतात. एक असतो उद्योगधंदे आणि दुसरा असतो वाणिज्य. व्यापार आणि वाणिज्य असे 2 प्रकार असतात. उद्योगधंद्यामध्ये काय असतं, तर उद्योगधंद्यामध्ये अनेक प्रकारचे उद्योग असतात. एक उत्पादक उद्योग असतात किंवा एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री असं ज्याला म्हटलं जातं. दुसरे जनन उद्योग असतात, ज्याला जेनेरिक इंडस्ट्री म्हणतात. तिसरे उत्पादन उद्योग असतात, ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर येतं. त्याचप्रमाणे बांधकाम, कन्स्ट्रक्शन सेक्टर येतं. हे सगळे उद्योगधंद्यामध्ये येतात. वाणिज्य जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात व्यापार आणि अनुषंगिक सेवा अशा 2 गोष्टी येतात. व्यापार म्हणजे काय असतो, तर मग देशांतर्गत होणारा व्यापार त्यात असतो, आंतरराष्ट्रीय व्यापार असतो. देशांतर्गत व्यापारामध्ये पुन्हा घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार असतो. आंतरराष्ट्रीय व्यापार जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये आयात असते, निर्यात असते, पुनर्निर्यात असते. अनुषंगिक सेवा किंवा एड्स टू ट्रेड जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यात वाहतूक येते, साठवणूक येते, विमा येतो, वेगवेगळे मध्यस्थ येतात, बँका येतात. तर अशा पद्धतीने एकूणच व्यवसाय ही संकल्पना किती व्यापक आहे हे याच्यावरून आपल्या लक्षात येतं. यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे व्यवसाय संस्थेची स्थापना हा नक्की काय प्रकार आहे.
सेटिंग अप ऑफ बिझनेस युनिट. नवीन व्यवसाय संस्थेची स्थापना ही उद्योजक किंवा प्रवर्तक यांच्याकडनं केली जाते. व्यवसाय स्थापना ही दीर्घकाळाची, गुंतागुंतीची अशी प्रक्रिया आहे. व्यवसाय स्थापनेअंतर्गत वेगवेगळे निर्णय हे उत्पादन संघटनेसंदर्भात घ्यावयाचे असतात. बऱ्याचशा लहान व्यवसाय संस्था, मोठ्या व्यवसाय संस्था या स्थापन करायच्या असतील तर शासकीय परवानगी, सरकारची परवानगी गरजेची असते. व्यवसायाची स्थापना करणं हे एखाद्या लहान मुलाला जन्म देण्या इतकंच मोठं काम असतं. आजच्या स्पर्धात्मक युगात जर आपण बघितलं तर एखादा निर्णय जरी व्यवसाय संस्थेच्या स्थापनेसंबंधित चुकला तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान आपल्याला सोसावं लागतं. त्यामुळं व्यवसायाची स्थापनेची प्रक्रिया हे एक आव्हान आहे. ग्रिस्टन बर्ग या विचारवंतांना असं सांगितलंय की व्यवसायाची स्थापना म्हणजे व्यवसायाची एखादी नवीन कल्पना किंवा संधी शोधून काढणं, तिला मूर्त स्वरूपात आणण्यासाठी लागणारं जे भांडवल असेल, वेगवेगळी साधनसामग्री असेल, व्यवस्थापकीय कौशल्य असतील, यांची जमवाजमव करणं आणि हे सगळं नफा मिळवण्यासाठी करणं. त्यामुळं ग्रिस्टनबर्ग काय म्हणतात, ते एखादी नवीन संकल्पना शोधून काढायची, ती संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी भांडवल असेल, साधनसंपत्ती असेल, व्यवस्थापकीय कौशल्य असतील, याची जमवाजमव करायची आणि हे सगळं कशासाठी करायचं तर त्या माध्यमातून, त्या व्यवसायातून नफा मिळवण्यासाठी करायचं. व्यवसायाची स्थापना करणं हे एक अत्यंत जबाबदारीनं करावयाचं काम असतं. त्यासाठी अचूक निर्णय क्षमता असली पाहिजे, दूरदृष्टी असली पाहिजे, ज्ञान असलं पाहिजे, अनुभव असला पाहिजे, चांगलं संघटन कौशल्य असलं पाहिजे, धोका स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. व्यवसायाची स्थापनेची प्रक्रिया ही वेगवेगळ्या टप्प्यांमधनं पूर्ण होते. त्याला नवीन कल्पनेचा शोध घेणं, उत्पादन घटकांची जुळवणी करणं, भांडवलाची उभारणी करणं, व्यवस्थापकीय कौशल्य वापरणं, या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होत असतात. त्यानंतर जे असतं ते म्हणजे आपल्याला महत्त्वाचा भाग या टॉपिकमध्ये बघायचा आहे, तो म्हणजे व्यवसाय संस्थेच्या स्थापनेची प्रक्रिया नक्की कशी होते. नवीन व्यवसाय संस्थेची स्थापना ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. प्रचंड वेळ त्याच्यासाठी लागत असतो. नवीन व्यवसाय संस्थेची स्थापना करणं म्हणजेच व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात सगळे महत्त्वाचे निर्णय घेणं गरजेचं असतं. अनेक औपचारिकता त्यासाठी पूर्ण कराव्या लागतात. कुठल्याही व्यवसाय संघटनेची स्थापना जर आपल्याला करावयाची असेल तर काही गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. पहिली गोष्ट असते ती म्हणजे योग्य व्यवसाय संधीचा शोध घेणं. कुठं आपल्याला व्यवसाय स्थापन करता येईल, कुठं व्यवसाय स्थापन केला तर तो फायदेशीर होईल, टर्नओव्हर चांगला होईल, किफायतशीर दरात चांगल्या दर्जाच्या वस्तूसेवा आपण देऊ शकू, चांगले कामगार मिळतील, हे बघितलं पाहिजे. म्हणजे चांगल्या व्यवसाय संधीचा शोध घेतला पाहिजे. त्यानंतर दुसरं असतं ते म्हणजे उपलब्ध व्यवसाय संधीचं सविस्तर परीक्षण करून उत्तम व्यवसाय संधीची निवड करणं. अनेक व्यवसाय संधी उपलब्ध असतात. अशा पर्यायी बऱ्याच व्यवसाय संधी बघायच्या, त्याचा नीट अभ्यास करायचा, नीट परीक्षण करायचं आणि त्यातनं सगळ्यात उत्तम, सगळ्यात सोयीची, सगळ्यात चांगली व्यवसाय संधी कोणती आहे ती बघायचं आणि ती संधी निवडायची. त्यानंतर व्यवसाय संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक घटकांची जुळवाजुळव करणं. एखादी व्यवसाय संस्था स्थापन करायची असेल तर अनेक घटक गरजेचे असतात. कुठलीही उत्पादन प्रक्रिया करायची असेल तर जमीन लागते, कामगार लागतात, भांडवल लागतं, उद्योजक किंवा व्यवस्थापकीय कौशल्य लागतं. या सगळ्या घटकांची जुळवाजुळव केली जाते आणि सगळ्यात शेवटी म्हणजे व्यवसाय संस्था स्थापन करण्यासाठी आवश्यक वित्ताची तरतूद करणं. वित्त, भांडवल, पैसा हा मोठ्या प्रमाणात असल्याशिवाय कोणतीही व्यवसाय संस्था आपण स्थापन करू शकत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती भांडवल लागणार आहे याचा अंदाज बांधणं आणि किफायतशीर दरात तेवढं भांडवल कसं उपलब्ध होईल याचा एक आराखडा तयार करणं, ते भांडवल मिळवण्यासाठी प्रयत्न करणं. ग्रिस्टबर्ग यांनी असं म्हटलंय की व्यवसायाची स्थापना म्हणजे नवीन व्यवसाय संधीचा शोध घेणं, प्रकल्पाची अंमलबजावणी करणं, त्यातून नफा मिळवण्यासाठी वित्त असेल, संपत्ती असेल, व्यवस्थापकीय कौशल्य असतील याची संघटन करणं. व्यवसाय संस्थेची स्थापना करण्याची जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये काही टप्पे असतात. प्रमुख 10 टप्पे याच्यामध्ये कोणते असतात ते आपल्याला मी या स्लाईडमध्ये दिलेले आहेत. वन बाय वन आपण बघूयात. नवीन व्यवसाय संधीचा शोध घेणं,
व्यवसायाचा आकारमान ठरवणं, व्यवसायाचं स्थान निश्चित करणं, यंत्रसामग्री, साहित्य आणि संयंत्र रचना करणं, व्यवसायाचा प्रकार, आर्थिक नियोजन, भौतिक सुविधांची उपलब्धता, कायदेशीर बाबींची पूर्तता, मनुष्यबळ नियोजन आणि नवीन व्यवसायाची सुरुवात, असे काही ठळक पॉईंट्स त्याच्यामध्ये आहेत. पहिला पॉईंट आहे तो म्हणजे नवीन व्यवसाय संधीचा शोध घेणं. प्रवर्तकाच्या कार्याची सुरुवात ही नेहमी नवीन व्यवसायाची संधी, नवीन व्यवसायाची कल्पना शोधणं इथपासून होत असते. उद्योगाच्या मनात आलेली जी व्यवसायाची कल्पना असेल तिचा अत्यंत सखोलपणानं परीक्षण, पृथक्करण करणं हे गरजेचं असतं. एखादी कल्पना जर आपल्या मनात आली तर त्या कल्पनेतल्या संबंधी तज्ज्ञ व्यक्तीची मतं काय आहेत, प्रतिक्रिया काय आहेत हे सुरुवातीला समजून घेणं गरजेचं असतं. प्रवर्तक किंवा उद्योजक हे समाजाच्या गरजाच ओळखत असतात आणि त्यातून नवीन उत्पादन कोणतं करायचं हे शोधून काढत असतात. जसं की आपण टाटांच्या नॅनोबद्दल जर विचार केला तर नॅनो कार ही टाटांनी तयार केली, लहान कार होती. त्याची जन्मकहाणी सांगताना रतन टाटा म्हणाले होते की ते एकदा स्कूटरवरनं एक जोडपं आणि त्यांची 2 मुलं अशी भर पावसात भिजत जात असताना बघितली होती त्यांनी. आणि त्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार सुरू झाला की आपल्याला भारतातले जे मध्यम उत्पन्न किंवा कमी उत्पन्न असलेले लोक आहेत अशा कुटुंबाला कमीत कमी किमतीत कार देता येणार नाही का. या प्रश्नामधनं हा विचार त्यांच्या मनामध्ये आल्यानंतर नवीन उत्पादनाचा नॅनो कारचा जन्म झाला आणि साधारणतः लाखभर रुपयामध्ये ही कार उपलब्ध टाटांनी करून दिली. नवीन व्यवसाय संकल्पना प्रत्यक्षात आणण्यापूर्वी प्रवर्तकाला काही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. कोणत्या गोष्टी असतात त्या तर नफा मिळवण्याची क्षमता आहे का, लागणारं भांडवल किती असेल, जोखमीचं प्रमाण किती असेल, व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे का, हे सगळं तपासून बघावं लागतं. शासनाची धोरणं काय आहेत, बाजारपेठेचा अभ्यास नीट झाला आहे का, ग्राहकांच्या गरजा काय आहेत याचा अंदाज बांधावा लागतो. हे सगळं करण्यासाठी प्रवर्तकाकडं, नवीन उद्योजकाकडं दूरदृष्टी असली पाहिजे, कल्पनाशक्ती त्याची चांगली असली पाहिजे, त्यांच्याकडं परिपक्वता असली पाहिजे. त्यामुळं नवीन व्यवसाय संधीचा शोध ही पहिली पायरी म्हणजे नवीन उद्योग स्थापन करण्यातली मूलभूत गोष्ट असते की नवीन व्यवसाय संधीचा शोध घेणं. दुसरी जी स्टेप असते, दुसरा जो टप्पा असतो तो म्हणजे व्यवसायाचं आकारमान ठरवणं, साईज ऑफ बिझनेस. व्यवसाय संस्थेचा आकारमान म्हणजे व्यवसायामधल्या उत्पादन, विक्री यांचं प्रमाण ठरवण्याचा निर्णय व्यवसायाची नवीन कल्पना निश्चित केल्यानंतर घेणं हे गरजेचं असतं. व्यवसायाच्या आकारमानावर परिणाम करणारे घटक हे वेगवेगळे असतात. कोणते घटक असतात? प्रामुख्यानं त्यामध्ये आर्थिक घटक येतात, तांत्रिक घटक येतात, विपणनाशी संबंधित घटक येतात, व्यवस्थापनाशी संबंधित घटक येतात. कोणत्याही व्यवसायाचं आकारमान हे सुनियोजित, पर्याप्त असल्याशिवाय तो व्यवसाय व्यवहार्य ठरत नाही. व्यवसायाचं पर्याप्त आकारमान म्हणजे काय तर कमीत कमी प्रत्येक नग उत्पादन खर्च कसा येईल आणि जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळवता येईल हे बघणं. व्यवसायाला उपलब्ध असलेलं भांडवल, उत्पादनाला बाजारपेठेत असलेली मागणी या सगळ्याचा विचार उद्योजकाला करावा लागतो आणि त्याप्रमाणेच उद्योजकाचं ठरलेलं असतं की आपल्या उद्योगाचं आकारमान हे लघु उद्योगाएवढं ठेवावं, मध्यम उद्योगाएवढं ठेवावं, मोठ्या उद्योगाएवढं ठेवावं की मल्टीनॅशनल कंपनी स्थापन करावी हे उद्योजक ठरवत असतो. यालाच म्हणतात व्यवसायाचं आकारमान ठरवणं. तिसरी जी स्टेप असते, टप्पा असतो तो म्हणजे व्यवसायाचं स्थान ठरवणं. आता व्यवसायाचं स्थान ठरवणं हे एक व्यवसाय स्थापनेमधलं महत्त्वाचं शिखर असतं, महत्त्वाचा टप्पा असतो. प्रकल्पाचं स्थान ठरवण्याची जबाबदारी ही प्रवर्तकावरती असते. प्रकल्पाचं स्थान निवडताना प्रवर्तकानं काय विचारात घेतलं पाहिजे की कोणत्या प्रदेशात आपला व्यवसाय स्थापन करायचा, कोणत्या विशिष्ट भागाची आपण निवड करायची, त्या प्रदेशामध्ये विशिष्ट जागा निश्चित कशी करायची. व्यवसायाचं स्थान ठरवताना उद्योजकाला विशेष काळजी घ्यावी लागते
कारण व्यवसायाचं स्थान निवडणं हा प्रश्न व्यवसायाचं आर्थिक स्थैर्य, अस्तित्व या घटकांशी निगडीत असतो. सर्वकष आणि संबंधित सर्व घटकांचा साधक बाधक विचार करून व्यवसाय स्थानाचा निर्णय घ्यावा लागत असतो. या घटकांमध्ये प्रामुख्यानं कच्च्या मालाची उपलब्धता कुठं आहे, कामगारांची उपलब्धता कुठं आहे, वीज, पाणी, वेगवेगळ्या भौतिक सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर कुठं उपलब्ध आहे, बाजारपेठेच्या नजीकची जागा कोणती आहे, वाहतुकीच्या साधनांची सोय कुठे आहे, भांडवल पुरवठा नीट कशा प्रकारे आपल्याला होईल, बँका, विमा, गुदामं यांची उपलब्धता नजीकच्या स्थानावर कुठं आहे, या सगळ्याचा विचार करून उपलब्ध पर्यायांमधनं योग्य व्यवसाय स्थान निवडणं हे या व्यवसायाचं स्थान ठरवणं या घटकामध्ये विचारात घेतलं जात असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे यंत्रसामग्री, साहित्य आणि संयंत्र रचना. उद्योगामधलं उत्पादन हे उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री, साहित्य, हत्यारं यांची गरज असते. उपलब्ध केलेली जी यंत्रसामग्री असते ती अद्ययावत आहे का, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे का, हे बघणं गरजेचं असतं. त्याशिवाय आपल्याला कार्यक्षमपणे आणि दर्जेदारपणे उत्पादन करता येत नाही. त्याचबरोबर ज्यावेळेला आपण यंत्रसामग्रीची खरेदी करत असतो त्यावेळेला उपलब्ध असलेला वित्तपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यासाठी जी यंत्रसामग्री असेल, साहित्य असेल, त्याची निवड, मांडणी ही व्यवस्थित होते की नाही याकडं प्रवर्तकानं, उद्योजकानं बघण्याची जास्त गरज असते. कोणत्याही कारखान्याची अंतर्गत रचना करत असताना कारखान्याची विभागणी ही अनेक विभाग, उपविभाग यांच्यामध्ये करावी लागते. उत्पादनाची गती ही आणि कमीत कमी खर्चामध्ये उत्पादन हे आदर्श संयंत्र रचनेचं वैशिष्ट्य असतं. कारखान्याअंतर्गत यंत्रसामग्रीची रचना ही जर आदर्श असेल तर कर्मचारी, अधिकारी यांना काम करताना सहज हालचाल करता येते, यंत्रसामग्रीपासून होणारे अपघात टाळता येतात, अप्रत्यक्षपणे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवता येते. त्यामुळं प्रवर्तकानं आदर्श, उत्कृष्ट अशी संयंत्र रचना आपल्या प्रकल्पाकरता निवडणं हे अत्यंत आवश्यक असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे व्यवसायाचा प्रकार किंवा व्यवसाय संघटनेचा प्रकार ठरवणं, फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन. आपण ज्यावेळी व्यवसाय संघटनेचा प्रकार असं म्हणतो त्यावेळी आपल्या डोळ्यासमोर येतं की तिकडं एकल व्यापारी असतो, भागीदारी संस्था असते, संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी असते, सहकारी संस्था असते. आता यातलं नक्की कोणत्या प्रकारचा व्यवसायाचा फॉर्म आपण निवडायचा? नवीन व्यवसाय संस्थेची स्थापना करत असताना या पायरीमध्ये व्यवसाय संघटनेचा प्रकार प्रवर्तकानं ठरवणं हे गरजेचं असतं. व्यापार किंवा उद्योग हा वेगवेगळ्या संघटन प्रकारांमार्फत केला जातो. कोणते संघटन प्रकार असतात? त्यामध्ये एकल व्यापारी असतो, भागीदारी संस्था असते, संयुक्त भांडवली संस्था असते, सहकारी संस्था असते. प्रत्येक संघटन प्रकाराची काही गुणवैशिष्ट्ये असतात, गुणदोष असतात. व्यवसाय संघटनेची निवड करत असताना प्रकल्पाला लागणारं भांडवल, व्यवसायाचा आकारमान, व्यवस्थापकीय कौशल्य, त्यांची गरज, प्रकल्पाची असलेली जोखीम या सगळ्या घटकांचा विचार त्या ठिकाणी केला जात असतो. आपला प्रकल्प, आपली योजना ही संयुक्तिक व्यवसाय संघटन प्रकाराला उपयोगी ठरेल किंवा नाही हे त्या ठिकाणी बघणं गरजेचं असतं. आपल्याला मोठ्या प्रमाणावर व्यवसाय अपेक्षित असेल तर अशा वेळेला प्रमंडळ किंवा ज्याला संयुक्त भांडवली संस्था, कंपनी म्हटलं जातं, तो प्रकार उपयुक्त ठरतो. लहान प्रमाणावर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर एकल व्यापारी चालू शकतो. थोडं जास्त भांडवल लागणार असेल तर भागीदारी संस्था आपण करू शकतो. जोखीम पत्करायची कमी असेल आपल्याला आणि अधिक जोखमीचा व्यवसाय करायचा असेल तर जिथं जबाबदारी मर्यादित आहे अशा प्रमंडळ किंवा संयुक्त भांडवली संस्थेचा पर्याय आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारता येतो. प्रत्येक प्रवर्तकानं आपल्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन जे उपलब्ध फॉर्म्स आहेत, ज्या उपलब्ध व्यवसाय संघटना आहेत, त्यातली सगळ्यात सोयीची आपल्याला कोणती व्यवसाय संघटना आहे त्यानुसार आपण एकल व्यापारी बनायचं, भागीदारी संस्था स्थापायची, संयुक्त भांडवली संस्था स्थापायची की सहकारी संस्थेची स्थापना करायची हे ठरवायचं असतं.
त्यानंतर असतं ते म्हणजे आर्थिक नियोजन. वित्त पुरवठा ही प्रत्येक व्यवसायाची मूलभूत गरज आहे. फायनान्स इज द लाईफ ब्लड ऑफ एव्हरी बिझनेस. जसं आपल्याला जगायला शरीरात रक्ताची गरज असते, तसं व्यवसायाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्याला आर्थिक पुरवठा, वित्त पुरवठा हा अत्यंत गरजेचा असतो. व्यवसाय संस्था सुरू करायची असेल तरी पुरेसं भांडवल उपलब्ध आहे का हे बघणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी जे प्रवर्तक आहेत त्यांनी योग्य ते आर्थिक नियोजन करणं गरजेचं असतं. प्रवर्तकाला व्यवसायाला गरजेचं असलेलं भांडवल हे आराखड्यानुसार ठरवावं लागतं. व्यवसायाला मुख्यतः 2 प्रकारचं भांडवल गरजेचं असतं. एक असतं फिक्स कॅपिटल अर्थात स्थिर भांडवल आणि दुसरं असतं वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल. जे भांडवल फिक्स असेटमध्ये स्थिर मालमत्तेमध्ये गुंतवलेलं असतं त्याला स्थिर भांडवल म्हणतात. जसं की आपण यंत्रसामग्री खरेदी केली, फर्निचर खरेदी केलं, इमारत खरेदी केली, वाहन एखादं खरेदी केलं, ते स्थिर भांडवल झालं. जे भांडवल एका ऑपरेटिंग सायकलसाठी, एका उत्पादन प्रक्रियेसाठी साधारण 1 वर्षाच्या कालावधीसाठी वापरलं जातं किंवा एखाद्या वस्तूचा कच्चा माल खरेदी केल्यापासून पक्का माल त्यापासून तयार झालेला विकेपर्यंत जो कालावधी लागतो त्या काळासाठी जे भांडवल वापरलं जातं त्याला खेळतं भांडवल म्हणतात. मग ज्यामध्ये ऋणकोंकडे अडकून पडलेले पैसे असतात, धनकोंकडून आपल्याला मिळालेली उधारी असते किंवा स्टॉक मालामध्ये गुंतलेला पैसा असतो, आपल्याकडं असलेली रोकड असते, बँकेमध्ये असलेले शिल्लक असते आपल्या सेविंग अकाउंटमधली. या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या खेळत्या भांडवलामध्ये येत असतात. व्यवसायाला गरजेचं असलेलं स्थिर आणि खेळतं भांडवल मिळवायचं असेल तर भाग विक्री म्हणा, कर्जरोखे विक्री म्हणा, हे संयुक्त भांडवली संस्था करू शकते. एकल व्यापारी किंवा भागीदारी संस्था वेगवेगळ्या बँका असतील, वित्तीय संस्था असतील यांच्याकडून कर्ज काढू शकतात. या मार्गानं आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी भांडवल मिळवण्याचं काम व्यवसाय संस्था करत असतात. त्यानंतर असतं ते म्हणजे भौतिक सुविधांची उपलब्धता. व्यवसाय संस्थेची उभारणी करायची असेल तर त्या ठिकाणी प्रवर्तकाला कोणत्या भौतिक सुविधांची तरतूद करावी लागेल हे ठरवावं लागतं. प्रवर्तकानं सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा नवीन व्यवसायाला उपलब्ध करून देण्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर नवीन व्यवसाय संस्थेला आवश्यक असलेला पाणी पुरवठा, वीज पुरवठा, सांडपाण्याची विल्हेवाट अशा वेगवेगळ्या भौतिक सुविधा गरजेच्या असतात. वाहतुकीची साधनं असतील, टेलिफोनची सुविधा असेल, अग्निशमन दलाची सोय असेल, शीतगृह असतील, गुदामं असतील, प्रशिक्षणाची सोय असेल, या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी प्रवर्तकाला करावं लागत असतं. यालाच म्हणतात भौतिक सुविधांची उपलब्धता. यानंतर असतं ते म्हणजे कायदेशीर बाबींची पूर्तता. लीगल फॉर्मॅलिटीज, टॅक्स प्लॅनिंग या 2 गोष्टी कायदेशीर बाबींच्या पूर्ततेमध्ये साधारणतः येत असतात. मोठ्या प्रमाणावर जर आपल्याला व्यवसाय सुरू करायचा असेल तर अनेक कायदेशीर बाबी आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. व्यवसायासंदर्भात वेगवेगळ्या कायद्यांमध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यानुसार अनेक परवाने काढावे लागतात, मान्यता घ्याव्या लागतात. प्रामुख्यानं आपण विचार केला तर परवाने घेणं असेल, स्थानिक पातळीवरल्या कार्यालयांची मान्यता घेणं असेल, वित्त संस्थांकडून मंजुरी मिळणं, वेगवेगळ्या प्रकारचे दस्तऐवज तयार करणं, व्यवसायाची नोंदणी करणं, व्यवसाय सुरू करण्यासाठी दाखला किंवा परवानगी मिळवणं, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी जर आपण स्थापन करत असू तर वेगवेगळे दस्तऐवज, त्यांची पूर्तता, सादरीकरण हे बंधनकारक असतं. त्याशिवाय नवीन व्यवसाय हा कायदेशीर अस्तित्व प्राप्त करू शकत नाही. त्याचबरोबर आपल्याला कर नियोजन करणं हे सुद्धा नवीन व्यवसाय संस्थेच्या दृष्टीनं प्रवर्तकाचं महत्त्वाचं काम आहे. कर नियोजन म्हणजे काय तर कायद्यातल्या ज्या वेगवेगळ्या तरतुदी आहेत त्यांचा फायदा घेऊन कराचा बोजा कमी करणं. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण ग्रामीण भागात किंवा मागास भागात शासनानं जो भाग उद्योगासाठी राखीव ठेवला आहे अशा ठिकाणी व्यवसाय स्थापन केला तर शासन आपल्याला करातून सवलत देतं. भूखंड जो आपल्याला जमीन लागते व्यवसायासाठी तो सवलतीच्या दरात मिळतो. अशा रीतीनं मागास भागात उद्योजक एखादा उद्योगधंदा सुरू करून करसवलत मिळवू शकतो, कर नियोजन करू शकतो. त्यानंतर असतं ते म्हणजे मॅनपॉवर प्लॅनिंग, मनुष्यबळ नियोजन. ह्युमन रिसोर्स अर्थात मनुष्यबळ हा कुठल्याही व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.
प्रत्येक व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रकारचं मनुष्यबळ गरजेचं असतं. त्यामध्ये कुशल मनुष्यबळ असतं, अकुशल मनुष्यबळ असतं, तांत्रिक मनुष्यबळ असतं, व्यवस्थापकीय मनुष्यबळ असतं. आपल्या उद्योगाच्या गरजेप्रमाणे मानव संसाधन विभाग बळाचा अंदाज हा करत असतो. त्याप्रमाणे मनुष्यबळाची भरती करणं, निवड करणं, प्रशिक्षण देणं अशा वेगवेगळ्या प्रक्रियांची पूर्तता करत असतो. कोणत्याही व्यवसायाची यशस्वीता ही त्या ठिकाणी कार्यरत असलेलं मनुष्यबळ किती कार्यक्षम आहे याच्यावरती अवलंबून असते. त्यामुळं मनुष्यबळाची नियुक्ती करत असताना तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे निवड करणं गरजेचं असतं. मनुष्यबळाची निवड करत असतानाच त्यांचे पगार असतील, भत्ते असतील, मजुरी असेल, इतर सुविधा असतील, या देखील प्रवर्तकांना त्या ठिकाणी निश्चित करायच्या असतात. कार्यक्षम आणि विश्वासू कर्मचारी वर्ग जर आपल्याला मिळाला तर ती उद्योगाची संपत्ती मानली जाते. कारण उत्पादनाचे जे 4 घटक आहेत त्यातली जमीन असेल, भांडवल असेल किंवा व्यवस्थापन असेल, याच्यापेक्षा मनुष्यबळ हा फार ॲक्टिव्ह घटक असतो. श्रम हा फार ॲक्टिव्ह घटक असतो जो साठवून ठेवता येत नाही आणि अत्यंत मोटिव्हेटेड मनानं तयार झालेला जर आपला कर्मचारी वर्ग असेल तर आपल्या उद्योगाला शिखरावरती चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवणं हे सहज शक्य होत असतं. त्यानंतर असतं ते म्हणजे नवीन व्यवसायाची सुरुवात करणं. व्यवसायाची सुरुवात म्हणजे एखाद्या लहानशा रोपट्याची लागवड करून त्याची काळजी घेणं आणि त्याला मोठं करण्याप्रमाणे. प्रवर्तक वेगवेगळ्या भूमिकांमधून कार्य करत असतो. वेगवेगळ्या पायऱ्यांमधून प्रवर्तकानं व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेले असतात. या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी या नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या पायरीमध्ये करायची असते. व्यवसायाला आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या साधनसामग्रीची जुळवाजुळव ही प्रवर्तकाला करावी लागत असते. यामध्ये काय असतं तर कारखान्यासाठी जागेची उपलब्धता करणं, यंत्रसामग्री आणि अवजारांची खरेदी प्रक्रिया सुरू करणं, यंत्रसामग्री आणि अवजारांची मांडणी करणं, संयंत्र रचना आणि अवजारांची मांडणी करणं, प्रत्यक्षपणे उत्पादन प्रक्रियेची चाचणी करणं, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी नवीन व्यवसाय सुरू करत असताना गरजेच्या असतात. मित्रांनो, व्यवसाय संघटना म्हणजे काय आणि व्यवसाय संघटनेची स्थापना करत असताना कोणकोणत्या पायऱ्यामधून आपल्याला जावं लागतं, कोणकोणते टप्पे आपल्याला गाठावे लागतात, याची माहिती आपण या लेक्चरमधून घेतलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.